Happy birthday, 50 years old. मनीष, तुला तुझ्या 50व्या वाढदिवसाच्या खरंच पहिले चेक कर 50 होत आहेत का नाही. तर 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुला तुझ्या ज्या काही इच्छा आहेत तुझ्या मनात अजून 16 किलोमीटर धावण्याच्या, 100 किलोमीटर धावण्याच्या, 200 किलोमीटर धावण्याच्या, त्या बेस कॅम्पवर गेलास पूर्ण हिमालय चढण्याच्या वगैरे, तर त्या सगळ्या 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 पूर्ण होत तू खूप नेहमी आनंदी असतोस. तुझा चेहरा नेहमीच हसरा चेहरा आहे तुझा, गॉड गिफ्टेड ज्याला म्हणतात. तर तो तसाच राहो. तो आनंद तुझ्या घरच्यांना, तुझ्या जवळच्या नातेवाईकांना, आई वडिलांना, सगळ्यांना खूप खूप मिळो. तुझा पहिले 50वा वाढदिवस येतोय याच्यावर काय विश्वास आमचा बसत नाहीये. कारण वजन उचलतोयस, धावतोयस, पर्वत चढतोयस, तिकडे बेस कॅम्पला जातोयस. अरे वयाच्या 25शीत करायची कामं तू करतोयस, तर तू थोडासा विचार करून चेक करायला पाहिजेस की खरंच 1976चं तुझं बर्थ इयर आहे का 86 आहे. असो, पण आता ते आपण काय करू नाही शकत. सो मनीषला मला वाटतं मी 95 पासून ओळखतोय, पण असं वाटत नाही की 95 पासून ओळखतोय. मुलुंडचाच राहणारा, एकाच गावचे आम्ही वासी. आणि म्हणजे मनीष असो, भगवान असो, वैभव असो, बाबू, प्रशांत, अरुण वगैरे, निलेश, ही सगळी टीम जी आहे, ही टीम म्हणजे मला असं वाटतं हे सगळे माझे शाळेतलेच मित्र आहेत. आणि लंगोटिया यार म्हणतात ना, तशा टाईपचं आहे. असं वाटत नाही की आम्ही कॉलेजला भेटलो, आणि कॉलेजला जरी भेटलो तरी आज 30 वर्ष त्याला झाली आणि अजूनपर्यंत ते नातं, त्या नात्यातला तो गोडवा आहे तो अजून जसाच्या तसा टिकून आहे. म्हणजे त्याच्यात कधी अंतर आलं नाही किंवा त्याच्यात कधी दुरावा आला नाही. ते आहे तसंच, अजून तसंच आहे. त्यातल्या त्यात आमच्यामध्ये मनीष म्हणजे थोडंसं वाट चुकलेलं कोकरू आपण म्हणू शकतो. कारण आम्ही पहिल्यापासून थोडं मस्तीखोर या सदरात मोडतो. आणि मनीष लिमये म्हणजे नावाप्रमाणेच असा गोरा गोमटा, गोल गोंडस आणि गुबऱ्या गुबऱ्या गालांचा, हसता खेळता, तो आमच्या कळपात चुकून आल्यासारखं मला नेहमी वाटायचं. अरे पण ठीक आहे, म्हणजे मनीषने आम्हाला सहन केलं म्हणा, किंवा आमच्याबरोबर स्वतःला ऍडजस्ट केलं, आमच्याबरोबर त्यांनी स्वतःला त्याच्यात टाकून घेतलं असं म्हणा. पण गोड गोंडच माणूस, म्हणजे पहिल्यापासून आतापर्यंत त्याच्या चेहऱ्यावरचं हसू, कॉन्फिडन्स, पॉझिटिव्हिटी ही कधीच कमी झाली नाही. म्हणजे मला फक्त एकदाच त्याचा राग आला होता की म्हणजे एवढी चांगली मॅच आणि किती माणसाने नो बॉल टाकावेत, किती व्हाईट बॉल टाकावेत, आणि तो आम्ही जिंकणारा प्रतिष्ठेचा महत्वाचा सामना आमच्या हातून निघाला. परंतु ठीक आहे, निघाला. त्याच्याबरोबर बरीचशी मनीषची खरडपट्टी पण निघाली होती. आणि तो सामना त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील की कसं काय झालं ते, म्हणजे त्यालाही कळलं नसेल बहुतेक. मनीषच्या बरोबर खूप गोड आठवणी आहेत, पिकनिकच्या आठवणी आहेत, कॉलेजच्या आठवणी आहेत. रोज ट्रेन पकडताना आम्ही एकत्र, इकडून कुर्ल्याला जा, कुर्ल्यावरनं बेलापूरला जा. तसा मनीष दिसायला गोड असला तरी असा म्हणजे परक्या माणसाचा राग येतो पटकन त्याला. म्हणजे ट्रेनमध्ये आम्ही त्याला ओरडताना बघितलंय लोकांवर, किंवा असं थोडंसं रिक्षावाल्याला दम दिल्यासारखं करताना वगैरे. तर असा मनीष बऱ्याच वेळा आम्हाला दिसलाय. नेहमी मदत करणारा. म्हणजे मला असं वाटतं की कधीही मनीषला आपण काही मागितलं, काही सांगितलं की मनीषचं कधी नाही. ठीक आहे, भेटायला याची तयारी त्याची कायम असते. म्हणजे तुम्ही कधीही त्याला सांगा की मनीष आपण इकडे जायचं, इकडे भेटायचं, तिकडे, तो वेळात वेळ काढून त्याचा वेळ ऍडजस्ट करून तो येणारच येणार. म्हणजे मुलुंडचा नगरवासी तो आमचा, म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व, म्हणजे सगळ्या बाजूंनी. आणि आता तर त्यांनी जे नवीन उपक्रम चालू केलेत त्यात मला खूप मनीष तुझा अभिमान वाटतो की जसं भगवान काही शैक्षणिक क्षेत्रात करत असतो, बाबूचे काही वेगळे कलागुण तो जोपासत असतो, वैभव एका मोठ्या उंचीवर त्याने स्वतःला प्रस्थापित केलंय, किंवा प्रशांत, अरुण, बाकी निलेश सगळे करत असतात. ते तुझं वैशिष्ट्य की तू
कधी अनएक्सपेक्टेडली म्हणजे मी जिथे 3-3 तास खेळणारा, जिमला जाणारा, चालणारा, फिरणारा आणि रेग्युलर व्यायाम करणारा असून सुद्धा आज तू जे यश आम्हाला दाखवलंय म्हणजे 16 किलोमीटर 20 किलोमीटर धावता येऊ शकतं आणि त्या बेस कॅम्पवरती जाता येऊ शकतं, ती एवढी वेट लिफ्टिंग करता येऊ शकतं. हॅट्स ऑफ, प्राऊड ऑफ यू. म्हणजे जे मी इतक्या माझ्या डिसिप्लिन्ड लाईफमध्ये इतक्या वर्षात जे साध्य करून नाही दाखवू शकलो ते तू झटक्यात दाखवलंस. झटक्यात म्हणजे अपार मेहनत आहे त्याच्यामध्ये, नो डाऊट. म्हणजे इतकं सहज शक्य नाही आहे की तेवढ्या सगळ्या गोष्टी करणं. आणि तू असाच आनंदात राहा, हसत खेळत राहा. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद तसूभरही कधी कमी होणार नाही, मला खात्री आहे. आणि तू तुझ्या घरच्यांना असाच आनंदात सुखात ठेव. आणि वाढदिवसाच्या परत खूप 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 धमाल केली आपण. आणि पुन्हा एकदा म्हणजे मला चांगलं बोलण्यासाठी ठेवलेलं आहे, तुला माहिती आहे. इतके वाढदिवस गेले तर आम्हाला आदेश आहे की चांगलंच बोला. त्याच्यामुळे बाकी सगळे येणारच आहेत पाठनं. त्याच्यामुळे परत एकदा 50व्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा तुला. अँड हॅट्स ऑफ. थँक्यू. Half a century, a life well lived, a heart so full and so much to give. Treasured moments, memories so dear, celebrating you as we all cheer. म्हण्या, तुला 50व्या वर्षी शुभेच्छा द्यायला फार फार तुझं अप्रूप वाटतंय. कारण 50व्या वर्षी ज्या तू गोष्टी करतोयस, धावणं, पळणं, एकंदरीत बागडणं, हे एखाद्या 25व्या वर्षाच्या पोराला लाजवेल असंच आहे. त्यामुळे तू जे काय करतोयस, जे आम्हाला पण आता जमत नाही आहे, आणि तू एवढा उत्साहाने ते करून दाखवतोयस, त्याबद्दल फार फार तुझं कौतुक वाटतंय. तर आपली ओळख आता इंजिनिअरिंगपासून आहे, सगळ्यांना माहितीच आहे. 31 वर्ष, इट इज नॉट अ शॉर्ट स्पॅन. आणि बऱ्याचशा आठवणी आपल्या इंजिनिअरिंगपासून, त्यानंतर आपण वेगवेगळ्या आपापल्या कामात बिझी होतो, तरीसुद्धा आपण कनेक्टमध्ये राहिलो. आणि त्यातूनही तुझे ज्या काय आवडीनिवडी, तू अगदी अमेरिकेत असताना सुद्धा किंवा भारतात परतल्यानंतर ज्या काही जोपासल्या आहेत, त्याबद्दल फार कौतुक वाटतं. आता ह्या झाल्या काही गोड गोष्टी. आणि इंजिनिअरिंगच्याच काळात मला वाटतं आपले क्रिकेटचे सामने बरेच गाजायचे. मला वाटतं हे प्रकरण इंजिनिअरिंगच्या वेळेचं प्रकरण म्हणजे क्रिकेट सामन्यांचं, हे बरेच जण बोलून पण दाखवतील, यात काही शंका नाही आहे. पण तरी तू त्यातनं पण जे स्पोर्टिंग स्पिरिट दाखवलं, ज्या पद्धतीने लोक म्हणण्यापेक्षा आपल्या मित्रात खिल्ली उडत होते, तू ते स्पोर्टिंगली घेत होतंस, त्याबद्दल तुझं फार फार कौतुक. आणि तू अजूनही ते करतोस, म्हणजे मला वाटत नाही की तू इट इज इन युअर ब्लड. तर त्यामुळे तू कुठलाही उपक्रम हाती घेतलास तर तो नक्कीच पूर्ण करतोस, याबद्दल खात्री आहे. आणि तो एकदम जिद्दीने घेतोस. आणि तू मगाशी म्हटल्याप्रमाणे मग ते जॉगिंग, ट्रेकिंग जे काय तू करतोयस, त्याबद्दल सगळ्यांनाच अभिमान आहे. घरच्यांना तर नक्कीच आहे आणि मित्रांना तर आहेच आहे. तर मन्या हा तसा मला वाटतं हुशार नाही म्हणता येणार, पण स्मार्ट, गोड गोंडस बाळ इंजिनिअरिंगमध्ये होतं. आणि नाही म्हटलं तरी
त्याचा स्वभाव थोडा वेगळा होता, पण त्याने बराचसा आमच्याबरोबर राहून तो सामावून घेतला आम्हाला. तर त्यांनी आम्हाला सामावून घेतला असं म्हणायला हरकत नाही. मग ते क्रिकेट असो, बाकीचे पण आम्ही जे खेळ खेळायचो त्यात अगदी दिलखुलासपणे, जरी तो त्यावेळेस एवढा ॲक्टिव्ह नव्हता स्पोर्ट वाईज, पण तरी तो एकदम हौसेने त्यात भाग घ्यायचा. अभ्यास किती करायचा मी सांगू शकत नाही, पण नक्कीच तो हुशार होता. स्मार्ट तर आहेच, त्याबाबत कुणाचंही दुमत नाही आहे, माझं पण नक्कीच नाही आहे. तर आपण मुलुंडवासी आणि ठाणेवासी, आपली जी गँग होती, रादर आहे, त्यात तुझं वेगळेपणा सतत तू जाणून घेतोस. आणि जे प्रखरपणे सगळ्यांनाच जाणणं आणि सगळे सहमत असतील ते म्हणजे तुझं बोलणं. तुझं नाव रादर आडनाव गोडबोलेच असावं असं मला नेहमी वाटतं. आणि एखादा प्रसंग असेल, एखादं प्रकरण असेल, त्यामध्ये तुझं जे ते सांभाळण्याची जी पद्धत आहे, बोलून एकमेकांना विश्वासात घेऊन, कोपरखळ्या मारून आणि सगळ्यांना हसत ठेवत तू सगळ्यांना खुश करत राहतोस. तर आपल्याला परत भेटायचं आहे. गोव्याची बोर्ड मीटिंग आहेच आणि त्यात आपण परत भेटणारच आहोत. पण त्याआधी तुझा वाढदिवस जोरात साजरा हो. तुझी 50शी पार झालीच आहे. पुढची 50 वर्ष तू जे काही मनात किंवा तुझे गोल्स, एम्स असतील ते तू नक्की पूर्ण करशील, ह्यात काही खात्री आहे, त्यात खात्री आहे. तर मनीष, तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे गोल्डन बॉय. थँक्यू. Wisdom gained and laughs galore. Every year better than before. A special day just for you. Let's raise a toast for dreams come true. मनीष लिमये म्हणजे आमचा मन्या, एक साधं, सरळ आणि साधं व्यक्तिमत्व. मनीषचा आणि आमची कुंडली 1995ला भारतीय विद्यापीठमध्ये डिग्री करताना जुळली. भारतीय विद्यापीठचा किस्सा असा होता की भारतीय विद्यापीठमध्ये त्यावेळी 2 ग्रुप होते. एक जे आम्ही ठाण्यातले गरीब लोक आणि एक मुंबईला राहणारे मनीष, कृष्णासारखे श्रीमंत लोक. त्यामुळे ती त्यावेळी थोडीशी दरी होती. पण कालाओघामध्ये मनीष आणि आमचं ट्युनिंग असं जमलं की ती जी मैत्री आहे ते त्या बाउंड्री तोडून आजतागायत ती कंटिन्यू आहे. आणि मनीषनी कधी त्या गोष्टी कधी आम्हाला जाणवू दिल्या नाही. ओके, मनीषबद्दल म्हणायचं तर जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की मनीष एक शांत व्यक्तिमत्व आहे. ओके, डाऊन टू अर्थ असा तो माणूस आहे. आणि मनाच्या बाबतीत जर माझी आठवणीतली एक गोष्ट असेल तर ती म्हणजे माझ्या जीवनाला कलटणी देणारी ती गोष्ट आहे जी मनाच्या बाबतीत माझ्याकडनं घडलेली आहे. की वोकाड माझी जी मेरिनमध्ये मी एक इंटरव्ह्यू दिला होता. त्यावेळी मी माझ्या थोड्याशा बॅड पॅचमधनं जात होतो आणि माझं जे जॉब होता तो खोपोलीला होता. तिथे जाण्या येण्याचा मला कंटाळा येत होता, म्हणजे खूप त्रास होता, तो हेक्टिक होतं. आणि मी वोकाडला इंटरव्ह्यू देऊन जवळजवळ 1-1.5 महिना झाला आणि मी होप सोडले होते. तर मी असंच बोलता मनीषला म्हटलं, अरे मी जॉब बघतोय, असं तसं आमचं जनरल बोलणं चाललं होतं. आणि तेव्हा मी त्याला जस्ट बोलून गेलो की अरे म्हटलं अशा ठिकाणी मी इंटरव्ह्यू दिला, 1-1.5 महिना झाला, काही रिस्पॉन्सच येत नाही आहे. तर तेव्हा मनीषकडनं मला एक महत्त्वाचा सल्ला म्हणा किंवा एक हेल्पफुल गोष्ट अशी झाली की मनी म्हणाल की अरे फोन करून बघ ना, असं पण तुला त्यांच्याकडनं काही कनेक्ट आले नाही म्हणजे नाहीच आहे. फोन केलास तर तुला त्याच्याबद्दल कन्फर्मेशन मिळेल आणि एक तुला मानसिक समाधान राहील की बाबा ठीक आहे. आणि त्यानुसार मी कन्फर्म तिथे फोन केला
आणि लकीली मला तिकडनं आला की हो तुमचं प्रोसेस झालेलं आहे, तुम्ही येऊन भेटा आणि तुमचा आम्ही इंटरव्ह्यू सेकंड राऊंड इंटरव्ह्यू शेड्यूल करतो. आणि लकीली तो इंटरव्ह्यू शेड्यूल झाला, मला ती नोकरी लागली आणि माझं तिथून पूर्ण आयुष्यच बदललं त्या कंपनीतनं. सो ती एक गोष्ट मनीषकडनं मला शिकायला मिळाली की जे काय असेल ते तुम्ही फेस करा, बॅड ऑर गुड. ओके, फेस केल्यावर तुम्हाला नक्की त्या गोष्टीचे परिणाम कळतील. सो अशा या माझ्या पॉझिटिव्ह मित्राला त्याच्या वयाच्या 50व्या वाढदिवसाबद्दल मनपूर्वक शुभेच्छा. आणि त्याचे जे उर्वरित पुढील 50 वर्षसुद्धा असे सुखासमाधानाचे आरोग्यमय जावं हीच देवाकडे प्रार्थना. धन्यवाद. Happy birthday, 50 years old. नमस्ते मनीष मित्रा, 50व्या वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. गोल्डन जुबली आहे, मस्त फॅमिलीबरोबर मित्रांबरोबर आनंदाने घालवा. खूप प्रेमळ, प्रसन्न, हसमुख माणूस आहेस. खूप आपुलकीने भेटतोस, कधी भेटला की तुला पाहूनच खूप आनंद होतो आम्हालासुद्धा. तुझ्या या विरोधकांना अजूनही आठवण येत असते मॅचबद्दल, घडलेल्या प्रकाराबद्दल, तर त्याचे आम्ही साक्षीदार आहोतच. त्यात नक्कीच दुसऱ्या विरोधकांचा तर काहीतरी डाव होताच. त्यावेळेला ते तुझं फोकस राहायला नको म्हणून प्रयत्नात होते, कदाचित त्यातच ते यशस्वी झाले होते, किंवा ते काही ललना होत्या तिथं त्यांच्यामध्ये तर थोडंसं दुर्लक्ष झालं असेल खेळामध्ये, असं मला कायमच वाटत राहिलेलं आहे. आणि आम्ही तुझ्या बाजूने आहोतच. त्याबद्दल तुझी चौकशी किती व्हायची तेवढी होऊ दे कधी, पण आपण त्याला नक्की सामोरं जाऊन त्याच्यातून निर्दोष बाहेर पडालच. तर दुसरी एक गोष्ट आनंदाची मला वाटते की तू कायम शरीर छान एकदम मस्तपैकी मेंटेन ठेवतोस, त्याच्यासाठी धावण्याचे वगैरे प्रकार करतो. सकाळी झाडीमध्ये वगैरे जातोस धावायला वगैरे, ते खूप आवडीचे कार्यक्रम आहेत. मलाही आवडतं ते, पण मी कधीतरी मध्ये करतो, पण असं नेहमी करत नाही. मध्ये महिना 2 महिने करतो आणि नंतर परत थांबतो. तुझ्यासारखं असं वर्षभर नाही करत ते. तर ते मला नक्कीच करायला आवडेल पुढे. ते शिकण्यासारखं आहे तुझ्याकडून सातत्य. तर अशा काही आवडी आहेत, थोड्या आवडी आपल्या मॅच होतात, पण तुझ्याकडे ते सातत्य आहे, ते खूप मला बरं वाटतं त्याच्याबद्दल. दुसरं, तू मुलांना लवकरच अमेरिकेहून रिटर्न घेऊन आलास, इकडेच त्यांना मोठं करायचं ठरवलंस, करिअर इकडे करायचं ठरवलंस, ते खूप बरं वाटलं मला. त्यातही मला खूप तुझा डिसिजन ती आवडलेली आहे. आपल्याकडेच आपली माझ्या देशात मुलं जी शिकतील, मोठे होतील, त्यांचे संस्कार चांगल्या पद्धतीने घडतील, याच्यासाठी काळजी घेऊन त्यांना लवकर आणलंस, त्याच्यात मला खूप बरं वाटलं त्याबद्दल. एनिवे, तर चांगला एन्जॉय करा वाढदिवस तुमचा, असेच हसतमुख राहा. धन्यवाद. Happy birthday, 50 years old. Golden tales of your journey told. मनीष मित्रा, तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण थोडं 1 मिनिटासाठी शुभेच्छांना बाजूला ठेवूया आणि ही मी ऑपॉर्च्युनिटी यूज करतो काही तुला प्रश्न विचारण्यासाठी, ज्याची उत्तरं मला माहिती आहे तू जानेवारी किंवा एप्रिलमध्ये आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून परत देशील. पण हे विचारणं आता योग्य आहे, हीच ती वेळ आहे. कारण आज जरी उत्तरं नाही मिळाली तर मनात जे मळब दाटलेलं आहे ते कायम तसंच राहील. तर असं की जी आपली प्रतिष्ठेची मॅच झाली होती, ज्यात तुला शेवटची ओव्हर मिळाली होती, ती मॅच फिक्सिंग होती का? आणि ती मॅच फिक्सिंग का असू शकते याच्यामागे 3 कारणं मी तुला क्विकली देतो. एक म्हणजे की त्या आधीच्या कोणत्याही प्रतिष्ठेच्या मॅचमध्ये किंवा त्यानंतरच्या कोणत्याही मॅचमध्ये तुला कधीही शेवटची ओव्हर दिली नव्हती. दुसरं म्हणजे ज्या दिवशी तुला ही शेवटची ओव्हर देण्यात आली त्या दिवशी टीमचा कॅप्टन मुलुंडचा होता. आणि तिसरं म्हणजे आम्हा बसवाल्यांमध्ये एक कुजबूज होती की तुझी बऱ्यापैकी ट्रेनमध्ये मेंढीकोटच्या खेळामध्ये केलेली सेटलमेंट बाकी होती, ज्याचा हा अंतिमता परिणाम होता की तुला क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग करावी लागली. तर हे सर्व म्हणजे कुठे नेऊन ठेवलं आहे आमच्या क्रिकेटला तुम्ही मनीष शेट? तर याच्या बाबतीत जरा कधी बोलणं होईल तुमचं तर आमच्या ज्ञानात भर पडेल आणि सत्य बाहेर यायला मदत होईल. तू ट्रेनच्या ग्रुपमध्ये होतास, तू ट्रेनमधून यायचास, ट्रेनमधून जायचास मुलुंडून, आणि तू बऱ्यापैकी मेंढीकोट खेळतानाही बऱ्याच जणांच्या तक्रारी होत्या की त्यात तू बऱ्यापैकी फिक्सिंग करतोस म्हणून.
चला असू द्या. पण मनीष, एक गोष्ट मात्र सत्य आहे की तू आजही तेवढाच गोंडस, लोभस, गोलगुटगुटीत आम्हाला तसाही वाटतोस आणि तू आमचा खूप आवडता मित्र आहेस. आणि ह्या मैत्रीसाठी आम्ही अशा हजारो मॅच कुर्बान करू. आम्हाला काही हरकत नाही तुला शेवटची ओव्हर द्यायला, तू ती फिक्स करायला, तू ती हरवायला. आम्हाला त्यातही आनंद आहे. पण त्यावेळेस कदाचित ती वेळ चुकीची होती. कारण ह्या मॅच नंतर अजून एक इतिहास घडला, तो म्हणजे मारामारीचा, जी कधीही भगवानने केली नव्हती. भगवान किती इनोसंट आहे तुला माहिती आहे. भले त्याचे चोचले कितीही असले तरी तो अशा भानगडीत कधी पडणार नव्हता. पण ते झालं ते होऊन गेलं, इतिहास घडला, ते ठीक आहे. असो, परत तुझ्या वाढदिवसावर येतो मी. आज 50वा वाढदिवस आहे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आम्हा सर्वांकडून. तू, अनगा, मानस, सोहम, आय एम शुअर यू, काका आणि काकू, आय एम शुअर यू ऑल आर सेलिब्रेटिंग समवेअर ॲट दिस पॉइंट इन टाईम. अँड तुझं हे सेलिब्रेशन जे आहे ते खरं म्हणजे चिरतारुण्याचं आहे. तू 50चा झालास किंवा 50 वर्षाचा झालास हे आजही म्हणजे कोणत्याही आत्ता तू जिथे हे सेलिब्रेट करतोस तिथे जाऊन जरी तू 2-4 तरुणींना विचारलंस की मी किती वर्षाचा वाटतो, तर खचितच कोणी तुला 50 बोलेल. तर हे जे चिरतारुण्याचं वरदान तुला मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर तू जे स्वतःचं फिटनेसचं रिजिम फॉलो करतोस त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. खरं म्हणजे आमचा कित्येकदा जळफळाट होतो. तू एवढं जे फिटनेसचं रिजिम फॉलो करतोस आणि हे काय काय फोटो टाकतोस रे, 20 किलोमीटर धावल्याचे, आणि तर ते काय ते वजन वगैरे उचलतोस, वेटलिफ्टिंग करतोस. अच्छा, वेटलिफ्टिंग म्हणून आठवलं तर वेटलिफ्टिंगचं तुझं काहीतरी ऑब्जेक्टिव्ह तू आम्हाला एकदा सांगितलेलंस की तुला वजन उचलायची प्रॅक्टिस करायची आहे. तर ते वजन आता उचलून झालं का? कारण तू आता वेटलिफ्टिंगची प्रॅक्टिस बंद केलेली वाटतेस, कारण हल्ली फोटो वगैरे याचे बंद झाले. तर ते तू जरा सांगून दे की बाबा म्हणजे का नाही करतायस ते आता. म्हणजे ते झालं का, ऑब्जेक्टिव्ह अचीव झालं का? नसेल तर पुन्हा एकदा वेटलिफ्टिंग कर, प्रॅक्टिस कर, काही हरकत नाही. आणि आम्हाला असाच जळवत राहा. एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला जाऊन आलास तू, त्याबद्दलही तुझं अभिनंदन. आणि सर्वात मोठं अभिनंदन म्हणजे तू अमेरिकेतून परत आलास भारतामध्ये, आणि इथे येऊन जे सुंदर आयुष्य जगलास आणि जे सक्सेस तू हासिल केलंस, वी आर रिअली प्राऊड अबाउट इट. यासाठी काही शब्द नाही आहेत. तू खरंच खूप हिंमत केलीस आणि हिमतीने उभा राहिलास आणि स्वतःला घडवलंस. आणि तुझ्याकडे बघून आम्ही कित्येकदा प्रेरणा घेतलेली आहे की अरे मनीष असं करतो. आणि तुझं एंटरप्रायझिंग माइंडसेट, खूप एंटरप्रायझिंग आहेस. विचार कर या गोष्टीवर, सिरियसली विचार कर. कारण आपण कित्येकदा एंटरप्रेन्योरशिपबद्दल बोललेलो आहोत, आपल्यात कित्येक चर्चा झाल्यात, निष्फळ चर्चा झाल्यात, पण कधीतरी त्या फळास येतील अशी मी अपेक्षा धरतो. तुझं धावणं, भले त्या मॅरेथॉनमध्ये असो की झाडीचुडपांमध्ये असो, जंगलात असो, कुठेही असो, पण हे जे धावणं आहे ते कधी थांबवू नकोस. आणि हे जे तू धावतोस आणि स्वतःला फिट ठेवतोस, त्याच्यासाठी जेवढी मेहनत घेतोस, जे रिजिम फॉलो करतोस, आय एम शुअर यू आर एन इन्स्पिरेशन टू ऑल ऑफ अस. तुझ्या घरी मी आयुष्यात पहिल्यांदा चीज पावभाजी खाल्ली होती. म्हणजे तलापाळीवर पावभाजी खाणं, आणि तुझ्या घरी आल्यावर पहिल्यांदा समजलं की अरे याच्यावर चीज ब्लॉक पण असं ग्रेटिंग करून टाकून चीज पावभाजी खाता येते. आणि मला खूप आश्चर्य वाटलं त्यावेळेस की अरे अच्छा हेही आहे. आणि आम्ही मात्र ती चीज पावभाजी खातच राहिलो. तू मात्र हे सगळं सोडून फिटनेसचं रिजिम फॉलो करायला लागलास, करिअरमध्ये पुढे गेलास खूप. आणि आम्ही मात्र त्यातून थोडं कमी शिकलो की तुझ्याकडून ज्या गोष्टी आम्ही घ्यायला पाहिजे होत्या. पण मैत्रीमध्ये असंच असतं, मैत्रीमध्ये साधारणतः जे सद्गुण असतात ते कमी घेतले जातात. दुर्गुणांची वानवा तर नसते. पण आता बघ, बाबू आपल्यात सर्वात सद्गुणी,
आपण बाबूकडून काय शिकलो? आपण काही शिकलो नाही बाबूकडून. आपण बाबूचा चांगुलपणा फक्त त्याची वाहवा करतो आणि खरं म्हणजे त्याच्यात दुर्गुण नाही आहेत तसे तुझ्यातही दुर्गुण नाही आहेत. त्यामुळे फिटनेस रिजिम आम्हाला काही शिकायला जमलं नाही तुझ्याकडून. पण असो, तू खूप मेहनत घेतलीस आयुष्यात आणि त्या मेहनतीचं फळ आम्ही बघतोय आणि वी आर रिअली प्राऊड अबाउट इट. तुला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. भगवानने स्पेशल इन्स्ट्रक्शन दिलेल्या समीरच्या थ्रू की व्हिडिओ जास्त मोठा बनवू नकोस, त्यांना कंपाईल करायला त्रास होतो. तर मी माझं एक शॉर्ट एवढंच ह्यावेळेस करून इथे माझं बोलणं थांबवतो. आपण लवकरच भेटूयात. गोव्याला आपण भेटणारच आहोत आणि तेव्हा बऱ्याच गप्पा मारूया, फिरूयात. पण आज तू तुझा बर्थडे खूप जोरात सेलिब्रेट कर. मनीष, माय डिअर मित्र, माय फ्रेंड, विशिंग यू अ व्हेरी हॅपी 50th बर्थडे. आपल्या ग्रुपमध्ये आय थिंक यू हॅव बीन द मोस्ट विथ हुम आय हॅव बीन इन टच विथ. मराठीत शिफ्ट करतो. तुझ्याबरोबर जास्त माझा कॉन्टॅक्ट राहिला आहे आपल्या ग्रुपमध्ये. तू इथे येतो मुलुंडला नेहमी. 1-2 ओकेजन्स सोडून आपण नेहमी भेटलेलो आहोत. तर असं काही नवीन सांगण्यासारखं नाही आहे. आय मीन आपण नेहमीच टचमध्ये राहतो. तू नेहमी फोन करत असतो, मी कधीही करत नाही, तरी तू नेहमी फोन करत असतोस आणि मला ते आवडतं. आय मीन मी बघितलं आहे, कधीतरी मी बोललो की बघूया, जर मी फोन नाही केला तर मनीष फोन करतो का? तर मनीष नेहमी फोन करतो. मनीष मलाच नाही, मनीष सगळ्यांनाच फोन करतो. तो फ्रेंडशिप का यही उसूल है, नो इगो, नो थँक्स, नो सॉरी. तर त्याच्यात तू खरं उतरतो रे. आम्ही कुठेतरी मागे राहतो त्याच्यात. बट एनिवेज, तुला 50th बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा. आपण असंच भेटूत राहू. आता 50th आला तुझा, 75th तुझा तर येईलच येईल, आपलं काय माहीत नाही. कारण काय तू जसं फिटनेसवर कॉन्सन्ट्रेट करतो आहे, तू तर 100वी गाठशील बाबा, ते तर नक्कीच आहे. आमचं काय माहीत नाही, आम्ही सगळे म्हणजे असं तसंच आहे. जास्त काय बोलत नाही, कारण काय यूट्यूबवर भगवान पोस्ट करणार आहे आणि त्याच्या यूट्यूब चॅनलवर स्ट्राईक येईल, म्हणून मी काय जास्त बोलत नाही आहे. पण तुझ्यासारखा मित्र सगळ्यांना लाभो ही देवीचरणी इच्छा प्रकट करतो. आणि तो फक्त वाईड बॉल जर तू टाकला नसता ना तर आपली फ्रेंडशिप पक्की असती यार. पण ठीक आहे, ते आता ते पास्टमध्ये आहे. ते आता 50वर आपल्याला विसरायला हवं. पण भरपूर लोक विसरलेलं नाही आहे. पण ठीक आहे, चालेल. आणि वाईडबद्दल बोलता गेलं तर तू जे US वरनं इथे इंडियामध्ये परत आला ते तर तुझा यॉर्कर होता बॉस. ते तर बुमराचा यॉर्कर होता. तू एकदम बरोबर वेळी बरोबर टायमाला तू परत आला. आणि ते का तुझा यॉर्कर होता, तू कसं बरोबर आला हे लोकांना यापुढे कळेल. तर तुला 50व्या वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. संध्याकाळी देवीची स्तुती केली आणि नंतर मग मित्रांबरोबर पार्टीला जाऊन आलो आणि नंतर मग बसलो आहे. कारण काय 12 वाजताची डेडलाईन आहे भगवानची, आणि भगवानची डेडलाईन कोणी हे नाही करू शकत, माहीत आहे ना तुला. भगवानने एकदा डेडलाईन दिली तर मग डेडलाईन आहे. दॅट्स अ रेड लाईन, यू कांट क्रॉस इट. तर मग तुला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. आपण असं भेटतच राहू. आता गोव्याला भेटू, त्याच्या आधी जर तू मुलुंडला आला तर अजून भेटू, त्याच्यानंतर जर मुलुंडला तू येत असशील तर अजून भेटू. आपलं काय चालतच राहील. तर तुला शुभेच्छा देणं किंवा तुझ्यासाठी एक व्हिडिओ बनवणं हे मला थोडं ऑकवर्डच वाटतं आहे. पण ठीक आहे, भगवानने सांगितलं म्हणून मी बनवतो आहे. तुला उदंड आयुष्य लाभो, तू नेहमी सुखी राहावं, तू सगळ्यांना सुखी ठेवावं, तू सगळ्यांना फोन करत राहावं, तू हसत खेळत राहावं, तू नेहमी जिममध्ये जावं, तू नेहमी पळत राहावं, तू नेहमी हाफ मॅरेथॉन रन करत राहावं, तू नेहमी झाडी झुडपात घुसत राहावं. हीच देवीचरणी शुभेच्छा, देवीचरणी प्रार्थना, आणि तुला भरपूर शुभेच्छा देतो. जीवेत श्रद्धा शतम शतम हे हृदयापासून तुला विश करतो. आपण भेटत राहू. आय एम लकी टू हॅव अ फ्रेंड लाईक यू इन माय लाईफ मनीष. आय एम रिअली लकी. गॉड ब्लेस यू ब्रो.
God bless you tons and tons. Wishing you a happy 50th birthday. Thank you. Thank you for being my friend and God bless you. माझं पण आयुष्य तुला लाभो हीच देवीचरणी प्रार्थना. थँक यू. गॉड ब्लेस यू. Happy birthday, 50 years old. म्हणे आज तुझा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज तू वयाची 50शी गाठलेली आहेस आणि वेलकम टू दी 50-50 फॅन क्लब. मनीष निमय ज्याबद्दल सांगायचं झालं तर मनीष निमय फार वेगळा आहेस, पण खूप साधा, डाऊन टू अर्थ, सिम्पल आणि सिम्पल लोकांना कधीही मदत करणारा, जमेल तेवढी आणि वाटेल तेवढी मदत करणारा एक सिंपल आणि गोंडस मऊ मऊ आहेस. मला खूप आवडतोस तू. आपला प्रवास हा डिग्री कॉलेजमधून आपण एकत्र आहोत आणि डिग्री कॉलेजमध्ये आपण एकत्र असताना काय आपण वेळ घालवला आहे, एन्जॉयमेंट केलेली, अभ्यास केलाय. अभ्यास आपण एकत्र तुझ्या घरी जाऊन आम्ही सगळे एकत्र जमायचो तुझ्या घरी आणि त्या स्पेशल सब्जेक्ट्सवरती आम्ही चर्चा करायचो आणि आपण एकदम फोकस राहून तो अभ्यास करायचो. आम्ही एकमेकांना न डिस्टर्ब करता प्रत्येक जण आपल्या सब्जेक्ट ऑफ पेपर एकदम फोकस राहून जो आपण अभ्यास केला एकत्र. त्यात तुझ्याकडनं तू जे आम्हाला ह्या थिअरीची जी स्पष्टीकरण देता, जे काय आम्हाला समजवलं, जे मुलं तू शेअर केलंस ते खूप महत्वाचं होतं त्यावेळेला. त्यासाठी तुझे खूप धन्यवाद. कारण ते स्पेशल तुझे स्किल्स आहेत, त्यामुळे आम्हालाही ती थिअरी खूप चांगल्या पद्धतीने आणि सिंपल पद्धतीने तू समजावून खरंच आमची मदतच केलीस त्यावेळेला. त्यानंतरही सुद्धा आपले जे विषय राहिले होते, मॅथ्सचा विषय तो क्लिअर करण्यासाठी भगवान आणि समीरने सुचवल्याप्रमाणे आपण तो क्लासही लावला होता आणि भगवान आणि समीर मात्र तिथे ते काय ते सरांचे ते मुलं किती आहेत हे शोधण्यामागे त्यांचा जो प्रोजेक्ट होता, अद्यापही त्यांना ती खरी व्हॅल्यू काय आहे ती समजली की नाही माहिती नाही. पण असो त्यांचा तो वेगळा प्रोजेक्ट चालू होता. आम्ही अभ्यास करून आपण आपले विषय सोडवले एकत्र आणि त्यानंतर विषय सुटल्यानंतर आपण इंटरव्ह्यू एकत्रच दिलेत. काही बऱ्याच इंटरव्ह्यू एकत्र दिले. पहिलाच इंटरव्ह्यू आठवत असेल तर आपण युबॅक ह्या नावाच्या कंपनीत दिला होता, वापी कांबलेश्वर मध्ये, आणि तो पहिलाच इंटरव्ह्यू आपण क्लिअर केला. पण आनंदात होतो. परत आलो आणि नंतर मग माजवटपणे आपण त्याला नाकारही दिलं. तो आपल्याला लगेच पुढच्याच आठवड्यात आपला चालू होता की तुम्ही जॉईन व्हा वगैरे, पण नाही, त्याला आपण नाही म्हटलो. आणि त्यानंतर जी आपली लागली आहे तर ती आपल्यालाच माहिती आहे कसं आपण नंतर काय स्ट्रगल केलं. आणि अजून एक त्यानंतर आपण बरेच इंटरव्ह्यूज एकत्रच दिले. आम्ही त्यानंतर समजा कामात मी आपले जर काम केलं असतं तर आज करायचं आपण दोघेही बोटीवर असतो. बोटीवरचा काहीतरी जॉब करत समुद्रात कुठेतरी फिरत राहिलो असतो. कदाचित प्रशांत सुद्धा ही आपल्या बरोबर असतं आज. पण असो, जे झाले नाही झाले ते बरेच आहेत. पण तुझं सांगायचं म्हटलं तर तू फार कर्तृत्वान आहेस. कॅल्क्युलेटेड तुला म्हणत असतो मी. तू खूप कॅल्क्युलेटेड रिस्क कॅल्क्युलेट करून तुझ्या ऍक्शन्स तू घेतोस. तू स्वतःला जे डेव्हलप केलंस, तुझा जो प्रोग्रेस आहे, सक्सेस आहे, तू सेल्फ म्हणजे इंडिपेंडेंटली डिफाईन करून तू आजपर्यंत तिथे आहेस, तिथेच पोहोचलेला आहेस आणि त्याबद्दल फार अभिमान आहे. अजून एक म्हटलं तर तू US मध्ये जॉब करून आलेला हा पहिला आणि आपल्या ग्रुपमधले एकमेव असा हल्ली आहेस, तर त्यासाठी तुझे अभिनंदन. असे बरेच क्षण आपण एकत्र स्पेंड केले, एन्जॉय केले आतापर्यंत. असेच आपण एन्जॉय करत राहणार आहोत. मी जर तुला फोन नाही करत असलो
तरी त्याचा राग मानून आहे की ही म्हणे माझ्या आणि आमच्या सगळ्यांच्या मनात आहेस हे विसरू नकोस. तो हे सांगून मी म्हणजे अभिवादन करतोय. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Happy birthday, 50 years old. Happy birthday, 50 years old. Half a century, a life well lived, a heart so full with so much to give. Treasured moments, memories so dear, celebrating you as we all cheer. Happy birthday, 50 years old. Golden tales of your journey told. Happy birthday, 50 years old. Here's to more tales of silver and gold. Wisdom gained and laughs galore. Every year better than before. A special day just for you. Let's raise a toast for dreams come true. नमस्कार मनीष, हॅपी बड्डे. तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुवर्ण महोत्सवी वाढदिवस आहे म्हणून आम्ही आमच्या गडावरून ठाणे येथून आज तुमच्या गडाच्या इथे आलेलो आहोत मुलुंडला. इथे बघू शकता आपण श्रीनाथ अपार्टमेंट नंबर 3. इथून मी तुझ्याशी संवाद साधत आहे. आणि मनीष, तुझी आणि आमची जी मैत्री आहे ती 1994 सालापासून आहे. म्हणजे आज 31 वर्षापासून आपली मैत्री आहे. तुझ्याविषयी आम्हाला अभिमान आहे आणि कौतुक आहे की तू मॅरेथॉनमध्ये धावतोस आणि अजूनही स्वतःला या वयात फिट ठेवलेलं आहेस. आणि तू आम्हाला सगळ्यांना सांगून देतोस की एज इज जस्ट अ नंबर. तू बेस कॅम्पला पण जाऊन आलास, याही गोष्टीचा अभिमान आहे. आमच्यासारखे मित्र कल्पनेतून पण तिकडे जाऊ शकत नाहीत, मात्र तू तिकडे प्रत्यक्षात जाऊन आलास. भारतीय विद्यापीठातला एक किस्सा जो आहे क्रिकेटच्या मॅचच्या वेळी आणि तुझ्यावर जे खापर फोडलं जातं, पण आज इकडे मी सगळ्या समक्ष सांगतो आहे की याच्यामध्ये तुझा हात नसून हा विरोधकांचा हात आहे. आणि विरोधकांनी या सगळ्या गोष्टीला प्रवृत्त केलं आणि आज तुझ्यावरती अनफॉर्च्युनेटली तुझ्यावरती हा जो कलंक लागलेला आहे, आम्ही चौकशी समिती नेमणार आहोत आणि तुझ्यावरचा कलंक आम्ही पुसून टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे तू जरी मुलुंडचा तरी असलास तरी पण तू आमच्याबरोबर ठाण्याच्या ग्रुपबरोबर पण मिळून मिसळून वागायचास. तू, समीर, निलेश आणि आपण सगळेच मित्रांनी खूप आयुष्यात मजा केलेली आहे. वैभव महाराज असतील, अरुणभाई असेल, आपले कॅमेरामन आहेत व्यंकटरमण, ते आज माझ्याबरोबर आहेत, खास आलेले आहेत. त्यांचे पण खूप खूप आभार. तर मनीष, तू असाच कायम चिल तरुण राहा. तुला जरी थट्टेने आम्ही काका जरी बोलत असलो तरी पण तुझ्यातलं हे मूल दडलेलं आहे आणि तू या सगळ्या गोष्टी करत आहेस, त्या अशाच निरंतर करत राहा. तुला उदंड आयुष्य लाभो, दीर्घायुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो. तुला सुख, समृद्धी, दौलत, तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत, अशी आई एकविरा चरणी प्रार्थना करून मी माझे आजचे मनोगत संपित आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Happy birthday, 50 years old.